जळगावच्या पारोळा तालुक्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे। जळगावच्या पारोळ्यातील मसवे फाट्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात लोणी येथील पती पत्नी जागीच ठार झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मयत ज्योती सुधीर पाटील व सुधीर देवीदास पाटील हे पाटील कुटुंब होंडा सिटी कारने सुरतहून पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सुरतहून पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे जात होते। या दरम्यान सुधीर पाटील यांच्या कारला मसवे फाट्यावर जळगावकडून समोरून येणारी ऑडी कारने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला। यात नाशिक येथील शिरीष लट्टा, उमेश लाने, चालक प्रवीण तागड, मिरज चांद हे ऑडीमधील नागरिक जखमी झाले आहेत। त्यांना पारोळ्याच्या कुटीर रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे। या भीषण अपघातात दोन्ही महागड्या कार चक्काचूर झाल्या आहेत। तसेच या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले आहेत। या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच लोणी मसवे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती।